तर हाय सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब फॅमिलींचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता दिवस मावळलेला आहे. तर बघा दिवस मावळलेला आहे, 6:30 वाजले त्या. तरी कसं वातावरण दिसतंय बघू शकताय तुम्ही, आहे का संध्याकाळचं वातावरण ना. तर बघू शकता हो का दिवस मावळलेला आहे, पूर्णपणे दिवस मावळलेला आहे बा. तर का ते रस्त्याने वाहनं जाते ते सुद्धा दिसते ते बघा. तर बघू शकता तुम्ही दिवस मावळल्यानंतर कसं असतंय वातावरण आमच्या इकडं, आहे का. तर खायला गुरासने टाकलंय बिकलंय बघा. तर ते तुम्हाला म्हणलेलं मकवान खराब झालेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते. तिकडं टाकलं ह्याच्यात पिरूत वाळं घातलंय बघा. आपली गाडी अजून झाडाखालीच आहे, सकाळी लावलेली. ट्रॅक्टर मालक गेले तर कामावर, अजून आलेलं नाही. तर बघा हे आपलं मकवान असं खराब झालेलं, आज दिवस भरवणाला टाकलेलं आहे. बघू शकताय बघा, हे असं आपण मकवान सगळ्या पिरूच्या पाटात इथं असं टाकलेलं आहे, वाळं म्हणजे हडकू द्यायला. तर खराब झालेलं होतं तेव्हा काय असं तर टाकलेलं. तर बघू शकता बघा कसं आमच्याकडं वातावरण आहे. तर दिवस मावळल्यानंतर छान वाटते, दिवस भरवून होता आज पण भुईमुग खुरपला आहे, मकवान मोडलं, सगळं केलं बघा. आणि ऊन लय पडलं होतं त्यामुळं आज काय सुचना, त्यामुळे थोडंसं आराम केलं होतं. स्वयंपाक करायचा आहे, तुम्हाला दाखवते. तर त्याआधी म्हणलं थोडंसं निसर्गरम्य दाखवा होतं तुम्हाला. तर आणि हे बघा आपली चंदन आणि कस्तुरी बघा, तिकडं आज उशीरपर्यंत आज पिरूच्या बागेत बसली होती आणि आत्ता घराकडे लागले ते बघा, कशी एका मागे एक हे लागले ते घरला बघा हो का. तर आज काय भानगड ह्यांना, आज घराकडं आलीच नाही ती, गारव्याला बसली होती. इकडं पाणी दिलेलं होतं पिरूच्या रोपासनी, त्यामुळं इकडं गवत खायलाही बसली होती. तर बघा आता कशी घराकडं वाट धरायला लागलेले आहेत. तर घरला येत आहे ना, हां चला चला. तर बघा आता घरला यायला लागले ती. तर बघू शकता कशी एकामागे एक जाते. तर बघा संध्याकाळचं वातावरण किती छान वाटतं, अशी ऊन नाही काय नाही, म्हणजे दिवस मावळल्यानंतर असं असतंय बघा आमच्याकडे. तर चला स्वयंपाक करायचा. तर हो का खायला आले ते, बघा खायला टाकलं तसे खायला आले ती, खा पाणी प्यायला लागले ते बघा. थोडंसं फिरून येते ती आणि पाणी पिते ती, थोडंसं जायचं खाऊन यायचं गवत बिवत आणि पाणी पिते बघा. आता जरा मोठी झाली ती थोडी पिल्लं त्यांची आणि खायला लागलेत बघा. त्यांना तांदूळ मका टाकले खायला. तर बघू शकता. तर आपली करडं नेल्यापासून वाघर थोडं ही वाटते, तर वाघरत काय नसल्यासारखं वाटते. तर बघा 2 शेळ्या कशा बसल्या त्या पलीकडच्या आणि मोकळी वाघर वाटायला लागली. तर चला स्वयंपाक करायचा, दाखवते तुम्हाला काय केलंय ते. तर आज बघा मासे घेतले होते, तुम्हाला दाखवते. मासं घरीच ते चालले होते दादा घरूनच असे रस्त्याने विकायला. मासे घ्यायचे आहेत का म्हणल्यानंतर मग घेतलेत बघा, आणि केलेलं सुद्धा आहेत. तर दाखवते तुम्हाला बघा हे असं मासे केलेले आहेत. इकडं तेल आहे आणि सुक शिजले, तर सुक्क मासं केलेत बघा मी. आणि आता थोडासा रस्सा करायचा आहेत. तर बही कुठं बसून खाते बघायचा, आज चुलीवर जरा करा म्हणलं. तर बघा सुक मासं छान झाल्यात बरं का, मस्तपैकी झाल्यात बघा, हे का. मसाला बिशाला घालून का नाही एकदम छानपैकी केले. तर भैयाला सुरुवात केली भैयानं आपल्या. तर थांबा तुम्हाला भैड्याला अजून थोडं खायला देते. दीदी काय आमची मासं खात नाही. दर अजून बस खा सुक खा. तर भैया खातोय बघा आमचा कसा. या मित्रांनो मास खाय धर गे भैया दिसतच नाही मागला. भैयानं खायला दिले तर भैयाला बघा, भैया खायला लागलाय सुक. म्हणला मी खाऊन घेतो आधी थोडं मग रसा कर. तर ह्यात आता करायचा आहे रसा. तर भैया कसं झालं तर झालेत मित्रांनो मास या खायला समजलं. मी हे ताटात काढते. तर आता रस्सा करून घ्यावा म्हणलं,
अंधार पडलेला आहे. तर बघा हे आता खोबरं टाकलंय, जरा तळू द्यावा म्हणलं, नुसती मुंडकी ह्यात ठेवली ती आणि रस्सा करायचा आहे. त्याचा रस्सा करावा म्हणलं. तर आता आपण तिखट घेतलं एवढं, हे तिखट घेतलंय. जास्त काही तिखट नाही करत, तेवढं थोडंसंच करायचं आहे, त्यामुळं लय काय तिखट नाही करायचं. तांबे कुठं ठेवला हा? तर गारच पाणी ओतते आता मी, काय गरम पाणी ओतत नाही. गरम पाणी ओतल्यावर पण म्हणजे तरी छान येते. तर इथं तुम्हाला अंधार आहे त्यामुळे काही दिसणार नाही ह्याच्यावर कट आल्याला. थोडं पाणी होत आलं. थोडंसं वत्ती की. आणि बॉल कुठं आहे माझा? तुझा बॉल काय माहीत. बघा जाळ कसा लागलाय मस्तपैकी. भया लागलाय. काय हुडकतोय रे तू? बॉल बॉल तू कुठं टाकला? त्याचं बॅट बॉल तर का तिकडं कसं पडलंय ती बॅट, हे खेळायचं सारखं खेळायचं हे आहे. तर केलेलं आहे बघा. ह्याला आता तुम्हाला दिसत नाही, कट आल्याला दाखवते. तर बघा झालेलं आहे माशाचं कालवण. हो का, असं झालेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. हो का, आहे का. आणि सुक्कं मास. आणि भयान बघा कसं कट्ट्यावर इथं हातरलंय. मी स्वयंपाक करायला लागली इथं का कट्ट्यावर हातरलंय बघा कसा. म्हणला मी कट्ट्यावर झोपतो तुझ्या भाकरी होस तर मम्मी. तर अजून तर काही दिवस मावळलेला नाही. तर बघू शकता आत्ताशा अंधार पडायला लागलेला आहे बघा. आपली चंदन कस्तुरी सुद्धा तिथं बसली ती बघा त्यांच्या बाळासोबत. तर हळूच मम्मीपाशी इकडं येते ती त्यांच्यापासून. तर भया झोपलेला आहे. तर बाय सगळ्यांना. कसं वाटतंय माशाचा रस्सा आम्ही केलेला आणि सुकं मासं कसं नाही नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांचे लाईक करा, बाय बाय. शेअर करा, सबस्क्राईब करा.